आणि प्रार्थना करूया. स्वर्गातला महान पिता, मी धन्यवाद देतो माझ्या देवा. आज परमेश्वरा 2 तारीख आहे. आम्हाला सगळ्यांना क्षमा कर, आरोग्य दे आणि हा महिनाभर आमचा उपयोग करून घे. ह्या महिन्यामध्ये आम्ही चांगलं परमेश्वर तुझी सेवा करावी. आम्ही सर्व लोक परमेश्वरा तुझ्यामध्ये राहावं. आम्ही काम करत आहे, बसत आहे, उठत आहे, जेवत आहे, तुझ्यामध्ये आम्ही राहावं देवा. परमेश्वरा हर एक व्यक्तीला तू तुझी कृपा अनुग्रह पुरव येशूच्या नावामध्ये, आमेन. तर आपण संदेश बघणार आहोत. संदेशचं नाव आहे धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादतोय म्हणे. हालेलुया, आमेन. संदेशचं नाव काय आहे? धन मिळवून साठवण्याचं काम पाप्यावरती लादतोय म्हणे. हालेलुया, आमेन, हालेलुया. आपण वचन बघूया. पहिला मुद्दा, देव ते नीतिमानाला देतो. पहिला मुद्दा काय? देव ते नीतिमानाला देतोय म्हणे. तेच धन कोणाला देतो? नीतिमानाला. बायबल मध्ये याचं प्रूफ आहे. मी तुम्हाला प्रूफ सांगणार आहे. हालेलुया. आपण बघूया उपदेशक 2:26. उपदेशक 2:26 वाचा. आपल्यामध्ये सुनील दादा आहेत, वाचतील. आपण धन्यवाद देऊया. जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी, ज्ञान, सुख देतो. धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादतो. आमेन. किती लोक आपण आता खरोखर सांगा पापी आहोत? हालेलुया, आमेन, आमेन. पाप्यावरतीच धन लादून साठवण्याचं काम परमेश्वर दिलेलं आहे. धन नको म्हणत नाही परमेश्वर. मी ते बी सांगतो तुम्हाला, धन पाहिजे. पण परमेश्वर काय म्हणतो? जो देवाच्या दृष्टीने चांगला आहे, चांगला त्याला ते बुद्धी, ज्ञान, सुख देतो म्हणे. बघा, देवामध्ये जो चांगला आहे, इथे काय म्हणलं? जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी, ज्ञान, सुख ही देतोय म्हणे. जो देवाच्या दृष्टीने चांगला, ऐकून घ्या, चांगला आहे त्याला बुद्धी, ज्ञान देतो म्हणे देव. लक्षात घ्या, बुद्धी आणि ज्ञान देतो म्हणे. तो धन साठवण्याचं काम कोणाला दिलेलं आहे? पाप्यांच्या वरती लादलेलं आहे म्हणे. काय केलेलं आहे? लादलेलं आहे. तो धन साठवण्यासाठी कष्ट देतो, पाप्यावर लादतो, अशासाठी की देवाच्या दृष्टीने जो चांगला त्याला ते द्यावे. अशी म्हणजे कोणाला द्यावं? तो नीतिमानाला. हालेलुया. हे सगळं जग, आम्ही जग बघितलं, आम्हाला असं वाटतंय की नाही, किंवा एखादा माणूस रिच आहे त्याला बघून आम्हाला असं वाटतंय की नाही की बाबा ह्याच्याकडे सगळं काय आहे, आणि परमेश्वरा मी प्रार्थना करत आहे, माझ्याकडे हे कमी आहे. पण ते धन कोणासाठी आहे? हालेलुया, नीतिमानासाठी. हालेलुया. आपण बघूया उत्पत्ती 12:16. उत्पत्ती 12:16. तिच्यामुळे त्याने अब्राहमाचे बरे केले. बघा काय म्हणत आहे इथे? तिच्यामुळे अब्राहमाचे बरे केले म्हणे. म्हणजे त्या देशामध्ये अब्राम जिथे होता त्या देशामध्ये दुष्काळ पडला. आणि मग अब्राम आता काय करत आहे? 12वा अध्यायापासून त्याची सुरुवात झाली परमेश्वराचा ऐकून जाण्याची. आणि 12वा अध्यायामध्ये फार दुष्काळ पडला असं वाचण्यात येतंय. आणि मग तो आता आपल्या पत्नीला घेऊन कुठे चाललाय? मिस्र देशाला. मिस्र देशाला जात असताना तो आपल्या पत्नीला 14 आणि 15 मध्ये सांगतोय की आता आम्ही मिस्र देशामध्ये जात आहे. जात असताना बघ तिथली लोक खूप क्रूर आहेत, शानी नाही आहेत, पण तू खूप सुंदर आहेस. तू काय सुंदर आहे. 65 वर्षाची अब्रामाची बायको आणि सुंदर आहे म्हणे. लक्षात घ्या काय. हालेलुया. सुंदर आहेस. तिथले लोक बघून तुला म्हणतील की अब्राम जर तू पत्नी म्हटलास तर अब्रामाला मला मारतील आणि तुला जिवंत ठेवतील. हालेलुया.
काय, आणि मग तुझं चांगलं होणार नाही. त्यामुळे तू काय कर, माझा भाव आहे म्हणून सांग. हालेलुया. काय सांगतोय तो पत्नीला, भाव आहे म्हणून सांग. तरी पण काय घडलं, गेल्यावर शेम घडलं. ते लोक तिला बघतले आणि तिला उचलून गेले फारोच्या इथे. आणि मग काय झालं, फारो 16व्या वचनामध्ये फारो धन देत आहे. काय काय देत आहे बघा. तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, उंट दिले म्हणे. हालेलुया. हे कसलं धन होतं, चांगलं धन होतं का? तुम्ही सांगा, चांगलं धन होतं का? फारो राजा कोण होता? इथे वचनात काय लिहिलेलं आहे, पाप्यानी काय धन मिळवून साठवण्याचे काम, कष्ट पापी लोकांवर लादलेलं आहे म्हणे. तुम्ही आणि मी कशाच्या, आम्ही कशाच्या मागे लागलेले आहे? परमेश्वराच्या मागणं आम्ही चालत आहे. आमचं इंटेन्शन काय, स्वर्ग मिळवण्याचं. पण लोकांचं इंटेन्शन काय, इस्टेट मिळवण्याचं, पैसे, सोनं, काय गाडी, बंगला, लोक त्याच्या मागे पळत येतात. पण तुम्ही आणि मी कोणाचा दावा करत आहे? अब्रामाला कोण श्रीमंत करत आहे? हालेलुया. कुठलं धन अब्रामाकडे येत आहे? तुम्हाला आणि मला हे सगळं बघून असं वाटतंय, देवा आमच्याकडे काय नाही, आमच्याकडे काय नाही, हे कसं होईल, हे कसं होईल. हे सगळं तुमच्यासाठीच आहे. हालेलुया. हे सर्व तुमच्यासाठी आहे. हालेलुया. म्हणून तो अब्रामाला मोठा व्यक्ती केलेला आहे. हालेलुया. त्याला काय काय दिलेलं आहे बघा, मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी, उंट मिळाले. दास आणि दासी लक्षात घ्या, म्हणजे हे दिलेलं नाही. मेंढर काय लक्षात घ्या, उंट, गाढवी, बैल गिल दिलेलं नाही. दास आणि दासी त्यांना राखण्यासाठी अब्रामाला कमी पडू नये, दास आणि दासी म्हणून दिलेलं आहे. हालेलुया. हे धन कुठलं होतं? हालेलुया. हे इस्रायलमध्ये होतं धन नाही, हे मिस्रामध्ये होतं धन. हालेलुया. आमेन. पुढे आपण वाचूया 12-17. तरी अब्रामाची स्त्री सारा हिच्यामुळे परमेश्वराने फारो त्याचे घराणे यांना भारी पीडा भोगावायला लावली. हालेलुया. एक विचार करा, अब्रामाला फारो धन, दासी, दास सगळं देत आहे, पण अब्रामाची सारा मात्र कुठे नेलेली आहे? मिस्रामध्ये गेलेली आहे. तिला फारो नेलेला आहे. पण फारोला परमेश्वर काय केलेलं आहे? पुरा राज्यामध्ये, त्याच्या देशामध्ये पीडा आणलेली आहे. हालेलुया. तुम्ही जे म्हणताय की नाही, माझा ह्यो घेतला, माझा तो घेतला, तो माझा भाव देई नाही मला, मी स्वासू आहे म्हणून माझ्या आता घरात नको म्हणत आहेत, मला शेती देत नाही म्हणतात, मला अमुक देत नाही म्हणतात. नाही, ते तुझंच आहे, ते तुझ्यासाठी आहे. इथे बघा, परमेश्वर फारोला दास, दासी, उंट, गिंट सगळं द्यायला सांगालाय, पण अब्रामाचं धन कुठे गेलंय? मिस्रामध्ये. अब्रामाच्या धनाला परमेश्वर हात लावायला देत आहे का? नाही. अब्रामाच्या धनाला परमेश्वर हात लावायला फारोला दिलेलं नाहीये. पुरा राज्यामध्ये, देशामध्ये पीडा आलेली आहे. सगळे लोक कापत आहेत. हे का असं घडत आहे? हालेलुया. आणि मग समजतंय, फारोला समजतंय अब्रामाची पत्नी आहे. हालेलुया. लक्षात आलं, धन म्हणजे काय? तुमच्या धनाला कोणालाही हात लावायची परवानगी नाही. तुमचं धन परमेश्वराकडून आहे. हालेलुया. तुमचं धन नासलेलं नाहीये, तुमचं धन सुंदर आहे. म्हणून तुमचं जर शेत असेल, तुमचा भावबंद असो, तुमचा गावातले असो, कोण पण हडपला असेल, ते जागा तुमची आहे, तुम्हाला मिळणार एक दिवस. हालेलुया. आमेन. हे देवाकडून आहे. देव स्वतः म्हणत आहे. हालेलुया. आपण बघूया, मिस्री लोकांची कृपादृष्टी परमेश्वर इस्रायलावर झाली म्हणे. काय परमेश्वर काय केला? मिस्री लोकांना
इस्रायल लोकांच्यावर कृपा दृष्टी व्हावी असं परमेश्वर केला म्हणे. आपण बघूया की मिस्र देशामध्ये लोक किती वर्ष राहिले? 430 वर्ष. हालेलुया. 430 वर्ष इस्रायल लोक तिथे राहिले आणि मग आता त्यांना देवाला तिथनं बाहेर काढायचं आहे. हालेलुया. त्या सगळ्यातून, त्या घाणेतून काय करायचं आहे? देवाला त्यांना बाहेर काढायचं आहे. म्हणून इथे आपण वाचूया, आपण बघूया निर्गम 3:21. निर्गम 3:21. आणि ह्या लोकांवर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन, म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही. एक मिनिट, काय म्हणालाय बघा देव? 430 वर्ष हे लोक मिस्र्यांच्या हातामध्ये काम करत आहेत, गुलाम झालेले आहेत. कोणी असं मान वर करून बघत नव्हतं, असं करत नव्हतं. सगळे असं करून राहायचे. हर एक व्यक्ती, ह्यांच्या स्त्रिया, यांची मुलं, यांचं जनावर, सगळं काय जे होत ते मिस्र्याच्या अधीन होतं, फारोच्या अधीन. हालेलुया. पण परमेश्वर 3 अध्यायामध्ये मोशेला दर्शन दिला आणि मोशेला परमेश्वर सांगत आहे इथे काय म्हणून, तू ज्यावेळी मिस्रामध्ये जाणार तिथे त्यांना सांग, फक्त माझे लोक रिकाम्या हाताने येणार नाहीत. माझा हरेक माणूस सोनं नाणं घेऊन, कपडे घेऊन, काय धन घेऊन तिथं बाहेर पडणार आहे. मी त्या मिस्री माणसावरती कृपा करीन म्हणे. हालेलुया. ह्यांच्यावरती कृपा करण्याचं मी त्यांना काय करेन, त्यांना करीन तसं. त्यांची कृपा इस्रायल लोकांवरती व्हावी म्हणे. हालेलुया. असं मी करीन म्हणे. हालेलुया. काय म्हणलेलं वचन वाचा आणि एकदा पूर्ण वाच. आणि ह्या लोकांवर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन, म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही. बघा, रिकामा हाताने तुम्ही कुठनही येणार. या जगातला कोणी माणूस तुम्हाला फसवला तरी देव त्याला झोपू देत नाही. हालेलुया. आमेन. झोपू शकत नाही तो, तुमचं जर अन्यायाने घेतला तर. हालेलुया. आमेन. इथं काय म्हणालं आपण? 22 वचन वाचूया. तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिराड करून राहणाऱ्या स्त्रीपासून सोन्या रुपयांचे अलंकार व पोशाख मागून घेईल, ते तुम्ही आपल्या मुला मुलींना घालाल. ह्या प्रकारे तुम्ही मिस्री लोकांना लुटाल. आमेन. कसं लुटाल? बघितला? हे धन कुठलं आहे? पापी आहे ना, पाप्याने साठवलं आहे की नाही? पण इस्रायल लोक ते घेऊन बाहेर पडत आहेत. हालेलुया. हर एक व्यक्तीला परमेश्वर घ्या. आता नाही होणार आहे, अजून याला काळ आहे, पण परमेश्वर सांगत आहे. मोशेला 3 मध्ये सांगत आहे हे घडणार आहे. 12व्या अध्यायामध्ये लक्षात घ्या. हे मोशेला पुढचं सांगत आहे परमेश्वर. आमचा देव मागचा नाहीये, आमचा देव पुढचं सांगणारा परमेश्वर आहे. आमचा देव पुढे होणाऱ्या गोष्टी कळवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आमचा देव जिवंत असणारा परमेश्वर. हालेलुया. म्हणून इथं आपण 12:35 वाचूया. त्यातलंच 12:35. 12वा अध्याय 35 वचन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्र प्रावरण मागून घेतले. बघा 12वा अध्यायामध्ये आता त्यांनी निघत आहेत. 40 आणि 41 वाचा पहिला. इस्रायल लोकांना मिस्र देशात राहून 430 वर्षे किती लोटले? 430 वर्ष हे लोक तिथे आहेत. 75 लोक त्या मिस्र देशामध्ये कनान मधून गेले होते. किती झालेले आहेत ते? 430 वर्षामध्ये लाखो लोक झालेले. हालेलुया. आमेन. हालेलुया. लक्षात घ्या, 430 वर्ष त्यांनी तिथे राहिलेले आहेत. गुलामगिरी केलेला आहे, धन साठवलेला आहे मिस्र्यांच्या इथे.
हालेलुया. तुम्ही काम केलं कधीही परमेश्वर व्यर्थोस देत नाही. हालेलुया. तुम्ही कष्ट केलाय काय त्याला परमेश्वर जाऊ देत नाही. तुम्ही न कष्ट करताच जर रडत असेल, मी अमुक केलो, मी तमुक केलो, माझ्या पदरात पडलं नाही, परमेश्वर ऐकत नाही तुमचं. तुम्ही कष्ट केलं ना, परमेश्वर तुमचं वाया जाऊ देत नाही. 430 वर्षानंतर परमेश्वर इस्रायल लोकांची भेट घेतली. हालेलुया. आणि परमेश्वर इथे म्हणतो काय म्हणून ना, आता 420 वर्ष झाली, आता मला इस्रायल लोकांना बाहेर न्यायचं आहे. आणि देव इथे सांगत आहे 35 वचन, आणि एकदा वाचा 35. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्रे प्रावरणे मागून घेतली. पुढे 36. मिस्री लोकांची कृपा दृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वर. एक मिनिट, काय म्हणलेलं आहे बघा. परमेश्वर इथे काय म्हणतो, मिस्री लोकांची कृपा दृष्टी इस्रायल लोकांवर होईल असं परमेश्वर केला. म्हण तुम्ही नीतिमान आहे ना, धार्मिक आहे ना, परमेश्वर तुमच्या बाजूने तुमच्यावर कृपा दृष्टी करतोय म्हणतो. म्हणजे तुम्ही कधी लॉस होऊ नये बिझनेस मध्ये, कामामध्ये. तुम्ही जर प्रामाणिक आहे ना, तिथे परमेश्वराची कृपा दृष्टी तुमच्यावर आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे वाचा. म्हणून त्यांनी जे जे मागितले ते त्यांनी दिले. हे बघा, सगळे इस्रायल लोक बाहेर पडताना कसं मागत होते. संगीताताई तुझं सोनं दे. संगीताताई सोनं काढून दिली. ए पिऊताई तुझं सोनं दे. पिऊताई दिली. लक्ष्मीताई तुझ्या बांगड्या दे. बांगड्या दिली. हालेलुया. सर्व काही त्यांनी काढून दिलेलं आहे, काही ठेवलेलं आहे. ते काय म्हणत होते, पहिला तुम्ही निघा निघा निघा, आम्ही मरून जाणार आहे तुम्ही राहिला तर. इस्रायल लोक काय म्हणत आहेत, तुम्ही जर राहिला तर आम्ही जगणार नाहीये. का प्रथम जन्मलेला हर एक प्राणीपासून काय मनुष्यापर्यंत मेलेला होता, त्यांना त्याचा दाग होता. हालेलुया. आमेन. ज्या मिस्री लोकांनी 430 वर्ष इस्रायल लोकांना गुलाम बनवले होते, त्यांच्या सर्व पुरुष परमेश्वर समुद्रामध्ये गडप करून टाकला. हालेलुया. एकही जिवंत राहिला नाही. हालेलुया. तुमच्या अगेन्स्ट उभे राहणारा तुमच्यावर सरशी कोणी करू शकत नाही. तुम्ही परमेश्वराचे लोक आहात. हालेलुया. तुमचं धन कोणी वापरू शकत नाही. हालेलुया. तुमच्या धनाचा मालक कोण आहे, तुम्ही नाही. तुमच्या धनाचा मालक परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही नाही आहे. तुमचं जे सुंदर घर असेल ना, त्या घराचा मालक तुम्ही नाही, त्याचा डिझायनर, त्याचा इंजिनियर परमेश्वर आहे. तो त्याला पैसे पुरवठा केलेला आहे. हालेलुया. म्हणून त्या घराला कोणालाही हात लावता येणार नाही. हालेलुया. मिस्री लोक सगळं दिले, म्हणत होते पळ बाई पळ बाई, थांबू नकोस, तू जाग, माझ्या आई जा. का आम्ही तू राहिलीस तर आम्ही मरणार आहे. बघा. हालेलुया. इस्रायल लोक काय, इस्रायल लोक मिस्रातनं बाहेर पडले, ते रिकामी बाहेर पडले नाही, ते सगळं भरून बाहेर पडले. हालेलुया. आमेन. म्हणून तुम्ही आणि मी इस्रायल आहोत. हालेलुया. आपण वाचवा 12:40 आणि 41. 430 वर्षे संपली, त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिस्र देशातून निघाल्या. वाचा पुढे. परमेश्वराने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले. याकरता परमेश्वरापर्यंत ही जागरणाची रात्र आहे. इस्रायल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या परमेश्वरापर्यंत ही जागरणाची रात्र आहे, म्हणून अवश्य पाळावे. 40 वाचा. 40-41. इस्रायल लोकांना मिस्र देशात राहून 430 वर्षे लोटली होती. 430 वर्षे संपली, त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिस्र देशातून निघाल्या. बघायला 430 वर्ष ज्या दिवशी संपले, त्या परमेश्वर इस्रायल लोकांना त्या देशात त्यांचे पाय काढून काय दुसऱ्या भूमीवर ठेवायला सांगितलेलं आहे. एक राष्ट्र बनवलेलं आहे परमेश्वर. हालेलुया.
हालेलुया, आमेन. इस्रायल राष्ट्र एका रात्रीत परमेश्वर बनवलेला आहे. म्हणजे तो कसा देव असणार. हालेलुया, आमेन. आपण वाचा स्तोत्र संहिता मुद्दा तिसरा मुद्दा आपण वाचूया. धन आपलं नाही म्हणे. धन आपलं नाही म्हणा. धन आपलं नाही. हालेलुया. आपण वाचूया स्तोत्र संहिता 49 अध्याय 10 वचन. 49 अध्याय 10 वचन. कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात, तसेच मूढ व पशुतुल्य नष्ट होतात आणि आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातात. बघटला. हालेलुया. तुम्ही काय म्हणताय? धन साठवलं पाहिजे, धन साठवलं पाहिजे, धन साठवलं पाहिजे. हालेलुया. इथे काय लिहिलेलं आहे? कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात. तुम्ही कितीही मोठा ज्ञानी असून दे, तू कलेक्टर असलास, कोण पण मोठा असलास, पण एक दिवस तुला मरायचंच आहे. मेल्यानंतर काय? एक तर स्वर्ग आणि नरक आहे परमेश्वर बनवला. हालेलुया. इथं काय म्हणलेलं आहे? कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात, तसेच मूढ व पशुतुल्य नष्ट होतात आणि ते आपले धन दुसऱ्यांना साठवून ठेवतात. ते दुसऱ्यांसाठी आहे म्हणे धन, आपलं नाही आहे. आपण किती वर्षाचे आहोत? इथे 80 वर्षाचे आम्ही सरदार आहोत. किती वर्षाचे? लय 100. 80 वर्ष, 100 वर्ष. त्याच्यानंतर आयुष्य आहे का? नाही. धन साठवण्याचं काम परमेश्वर कोणावर दिलाय? पापी माणसावर, नीती माणसावर नाही. प्रार्थनेत जा रे, नाही हो ताई काम आहे. अरे जरा हाऊस विजिटिंगला जा रे, नाही ताई काम आहे. अरे तिथे प्रेयरला जायचं आहे, नाही हो आज जमत नाही, मला कामावर जायचं आहे. मग हे धन कोणासाठी आहे? धन कोणासाठी साठवत आहे मी? हालेलुया, आमेन, हालेलुया. आम्ही धन आपल्यासाठी नाही आहे. हे धन आम्ही साठवून मरणार आहे. मग त्याचा मालक कोण होणार? कोणतरी होणार ना. आपण बघूया पुढे. आपण बघूया स्तोत्र संहिता 11 वचन वाचा त्यातला. त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली. बघा, त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली. काय म्हणून? ओ माझं 12 एकर जमीन आहे, ओ माझं 30 एकर जमीन आहे. एकटा म्हणतोय अहो माझा अर्धा एकर जमीन आहे. तो लई गरीब त्याच्या समोर. हालेलुया. काय एकटा म्हणतो 50 एकर जमीन आहे. वाचा वचन वाचा. तरी त्यांच्या कबरांस त्यांची कायमची घरे आणि त्यांची पिढ्यानपिढ्यांची वस्तीस्थाने होती. हा, जो माणूस त्या पृथ्वीवर धन साठवतो, शेती म्हणतो माझी आहे, जमीन माझी आहे, त्याच्या कबरेवरती त्याचं आयुष्यभर नाव असणार म्हणे. त्याची कबर कधीही उघडणार नाही. सार्वकालिक ती कबर आत असणार. हालेलुया, आमेन. तो आत असणार ना. नरकामध्ये जाणार तो. नरक कुठे आहे? वर नाही आहे, नरक खाली आहे. हालेलुया, आमेन. काय इथे काय लिहिलेलं आहे? जमिनीला आपण म्हणतो माझी जमीन, तुझी जमीन, तुझी जमीन, माझी जमीन. आपली जमीन किती आहे माहिती आहे तुम्हाला? 3/6. हालेलुया. एका माणसाला 3/6 लागते जमीन. ते बी काय? ते हे बनवलं असते की काय ते पेटी. ती पेटी करेक्ट उतरावी म्हणून जरा मोठं काढतात ना, तर 2च. तुम्ही जर जेलमध्ये गेला, कळंबा जेलमध्ये जाऊन बघा कोण, तर तिथे 2 फूट बाय 6 फुटाच दिलेला आहे त्या कैद्याला झोपायला. हालेलुया. हा, त्या कैद्याला 2 फूट बाय 6 फूट मध्ये त्याचा बाळवी 30 वर्ष तिथे तवड्यामध्ये जगत आहे. सेम तुझी 10 एकर जमिनीत तुला चिकन सारखं तोडून डोळा एकाकडे, कान एकाकडे, नाक एकाकडे, मौस असं करून टाकत नाही त्या 15 एकर जमिनीमध्ये. ती जमीन कोणाची तर होणार. हालेलुया. पुढे वाचा. मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही, तो नश्वर पशूंचा. तो
किती तू म्हणशील मी मोठा आहे, मी अमुक आहे तमुक आहे, माझं नाव आहे, ते ह्या पृथ्वीवरती नाव आहे, पण जो धार्मिक आहे त्याचं नाव कधी पुसलं जाणार नाही. त्याचं नाव स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. पण अधार्मिक आहे त्याचं नाव प्रियानो पुसलं जात आहे. हालेलुया. आमेन. आपण बघूया उपदेशक 2:18. उपदेशक 2:18. माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्या मागून येणाऱ्याला ठेवून मला जावे लागणार आहे. बघा काय म्हणतो उपदेशक, माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्या मागून येणाऱ्याला मला ठेवून जायचं आहे. पण शलमोन लय हुशार होता. तो काय म्हणतो माहितीये काय, वचन वाचा बघा. माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्या मागून येणाऱ्याला ठेवून मला जावे लागणार आहे. हे लक्षात येऊन मी या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला. पकडला. असं वचनात लिहिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. मी माझं सर्व धन साठवून ठेवून मी जाणार आहे. तो मागचा कसा वागेल का वागेल हे मला कुठे माहितीये, असं शलमोन म्हणतो. बघा तुम्ही म्हणताय माझं बाळ, माझं चक्कुली, माझं बाळ, अहो मी याच्यावर लई प्रेम करतो, हे माझं आहे आणि मी अहो हे माझं लाखात एक आहे असं म्हणतोय मी. ते नंतर कसं होईल का होईल तुम्हाला माहिती आहे? कसं होईल ते मोठं झालं आणि दारुड झालं तर, ते मोठं झालं आणि कोणालाच ऐकलं नाही तर. मी एक स्टोरी ऐकली अशीच. एक बाप खूप प्रेम केला मुलग्यावर, आईवर, म्हणजे पती पत्नी आणि एक मुलगा, त्याला मुलगी नव्हती. आणि मग मुलगा, आई वारली, मुलगा मोठा झाला की आई वारली, लग्न झालं, एक त्याला मूल झाला आणि तो त्याला अनाथ आश्रम मध्ये सोडतोय बापाला. मग बाप अनाथ आश्रम मध्ये गेल्यावरती तो खूप हसतोय बाप. मग त्या अनाथ आश्रम मधले काम करणारे म्हणतात, बाबा इथे येणारे सगळे दुःखी असतात, रडून घेत येतात, तुम्ही का हसा लागलाय? बाळा माझे हसणं माझं म्हणजेच माझं रडणं आहे. बाळा तू ऐक, मी लई मोठी चूक केली का? मला 2 मुली झाल्या होत्या आणि त्या पहिल्याच मी पोटामध्ये त्यांचं मर्डर करून टाकलो. मी अबॉर्शन करायला लावलो. 2 मुली, त्या जर आज मुली जिवंत राहिल्या असत्या तर मला ही वेळ आली नसते. मला एक मुलगा पाहिजे म्हणून मी त्या मुलींचं अबॉर्शन केलो असं तो सांगितलं आणि रडत होता. अनाथ आश्रम मध्ये तुम्ही सांगा, आपल्या वडिलांना अनाथ आश्रम मध्ये ठेवला, एखाद्या आईला अनाथ आश्रम मध्ये ठेवला तर काय होईल त्या आईचं हृदय? ती जिवंत राहून बी मेल्यासारखे ना, का जिवंत राहील ती तिथं? हालेलुया. ही परिस्थिती चालू आहे आता. हालेलुया. संकेश्वर मध्ये जावा, 40 पेक्षा जास्त लोक आहेत अनाथ. तिथे जागा नाहीये अनाथ. हे वृद्ध लोकांसाठी आता फुल्ल भरलेलं आहे ते. हालेलुया. म्हणून प्रियानो आज तुमच्याकडे आणि माझ्याकडे वेळ आहे प्रेम करण्याची. एवढं प्रेम करा तुमच्या लोकांच्या वर की त्यांनी तुम्हाला सोडून कधीही जाऊ नये. हालेलुया. आपण बघूया उपदेशक 19 वचन वाचा आता त्यातला. 2:19. तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल कोणास ठाऊक. हे बघा तो काय म्हणाला शलमोन, तो सुज्ञ निघेल का मूर्ख निघेल कोणाला माहिती. मी तर धन साठवालोय, मी तर करोडाने धन साठवालोय, घर साठवालोय, सोनं घ्यालोय आणि सुंदर 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 जमिन्या घ्यालोय, पण मी साठवून जाणार आहे. पण पाठीमागचा चांगला निघेल काय मूर्ख निघेल कोणाला माहिती? फक्त परमेश्वरला. हालेलुया. वाचा पुढे. जरी जे काही मी परिश्रम करून व जरी मी जे काही परिश्रम करून शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपादले आहे त्यावर तो ताबा चालवणार. हेही व्यर्थच. हेही व्यर्थ. काय म्हणतो शलमोन? हेही व्यर्थ. बघा
तुम्ही लई साठवलाय करोडो रुपये, पण तुमची पिढी चांगलं वागली नाही तर तुमचे करोडो रुपये काय करणार? तुम्ही याचा गळा दाबून त्याचा गळा दाबून त्याला फसवून ह्याला फसवून लाच घेऊन तुम्ही जर फसवलाय, तुम्ही जर धन मिळवलाय आणि तुमची मुलं चांगलं वागली नाही तर ते धन तुमच्याकडे राहील का? म्हणून चांगलं धन मिळवा. तुमच्याकडे कमी राहू दे. कमी धन राहिलं तर काय मोठं. आता बघा आमच्याकडे कुठे श्रीमंत आहे आम्ही आहे का नाही? जीवन जगालोय का नाही? आम्ही स्वर्गाचं राज्य मिळवणार का नाही? तुम्ही आणि मी 100% मिळवणार. हालेलुया. मी श्रीमंत, तुम्हाला श्रीमंत होऊ नको म्हणत नाही. तुम्ही करोडोपती झाला तरी परमेश्वराच्या अँगल मध्ये राहून, परमेश्वरामध्ये राहून तुम्ही करोडोपती झाला. अब्राम श्रीमंत झाला पण परमेश्वरामध्ये होता. हालेलुया. दावीद श्रीमंत झाला मेंढर राखणारा, पण देवाच्या रीती रिवाजामध्ये तो राहायचा. हालेलुया. आमेन. आपण बघा नीतिसूत्रे 23:5. नीतिसूत्रे 23:5 लवकर. जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? बघा, जे पाहता पाहता नाहीसे होते म्हणे. तुमचं जे धन आहे आज आहे ते उद्या आहे, किंवा ते परवा दिवशी तुम्हाला सोडून जाईल म्हणे धन. हा, होऊ शकतं तसं. बघा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि अचानक किडनी फेल झाला तर तुम्ही काय करणार आहे? तुमच्याकडे 10 लाख आहेत आणि कोणतरी येऊन ऍक्सिडेंट केलंय, तुम्ही काय करणार आहे? बघा सुमनताई आपल्या मुलगीला घेऊन रविवारी, प्रार्थना चुकली होत्या करा, ती रविवारी मुलगीला घेऊन जात होते, बाळ होतं आणि कुत्रा अडवाला आणि गाडी पडली आणि त्यांना सगळ्यांना लागलं. सुमनताईला असं वाटलं होतं काय की मी जाणार माझ्या मुलगीला बस स्टँडला सोडायला आणि कुत्रा येणार आहे, मी पडणार आहे, असं काय माहिती होतं काय? तिला माहिती असलं असतं तर ती काय केली असते? गेलीच नसते. किंवा मग सगळ्या हातानं बितानं ब्रँडेज काय काय लावून गेले असते, पडलो तरी लागू नये म्हणून. सेफ झाली असते. तिला माहिती नव्हतं. तुम्हाला आणि मला माहिती नाही प्रियानो. हालेलुया. फक्त आमचा बाप स्वर्गात बसलेला त्यालाच माहिती आहे ही सगळी हिस्ट्री पुढे काय होणार आहे. हा, कारण गगनात उडणाऱ्या गरुडासारखे पंख धन आपणास लावते. 27:24 वचन वाचा. नीतिसूत्रे 27:24. फास्ट. कारण संपत्ती सदा टिकत नाही, राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल. बघा, संपत्ती सदा टिकत नाही, राजमुकुट तरी सदा टिकेल काय? तुम्ही सांगा, एक माणूस 50 वर्ष पंतप्रधान झालेला ऐकलाय कधी? ऐकलाय नाही. होऊ शकत नाहीये. हे टिकत नाही, हे टिकतलं काम नाहीये. हालेलुया. आमेन. फक्त एकच टिकणार, सार्वकालिक जीवन. हालेलुया. जो कोण मिळविल तो. हालेलुया. आमेन. आपण जगात काही आणले नाही. चौथा मुद्दा पटन वाचा. 1 तिमोथेस 6:7. 1 तिमोथेस 6:7. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. हालेलुया. बघितला शिवराजभाई, काही आणलेलं नाही आणि आपण काही नेणार नाही. हालेलुया. म्हणून योग काय म्हणतो? मी नग्न आलो होतो, परत मी आईच्या उदरातून नग्न आलो होतो, परत मी नग्न जाणार आहे. तुम्ही असं कधी बघितलाय? माणूस मेलाय आणि त्याला सोनं नाणं, त्याची सगळी जमीन बिमीन, काय जे पैसे कमवले सगळे त्याच्या उरावर ठेवल्यात आणि मग त्या खड्ड्यात घातल्यात, असं बघितलंय? नाही ना. नाही. फक्त पांढरा कपडा घालतात, सुंदर लय लय चंदनचं काय नाही, हे ते सुगंध काय बी घालतील, याच्यापेक्षा पलीकडे काय करणार आहेत? त्याला पुरलं जाते प्रियानो. हालेलुया. आमेन. आपण 1 तिमोथी 6:8. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असा. बघा, आपल्याला मेन काय पाहिजे? अन्न वस्त्र निवारा. हालेलुया. आमेन. काय पाहिजे? अन्न वस्त्र निवारा. पाऊल काय म्हणतोय? आपल्याला काय पाहिजे? अन्न वस्त्र निवारा. हालेलुया. ह्याच्या पलीकडे आपल्याला काय लागणार आहे? लय लागणार आहे का? त्यावेळी गाडवी असायचे, गोडी असायची. आता जरा गाड्या बिड्या हे ते आले, पण त्यावेळी गाडी आणि
गाढव आणि घोडा असायचा. हालेलुया, आमेन. अन्न, वस्त्र, निवारा. हालेलुया. पौल म्हणतो आपल्याला काय पाहिजे? अन्न, वस्त्र, निवारा. एवढं असलं की आपल्याला बस आहे. हालेलुया. आपण बघूया यिर्मया 17:11. यिर्मयाचं पुस्तक 17वा अध्याय 11 वचन. फास्ट. तितर पक्षी आपण न घातलेल्या अंडी उगवतो, तसेच अन्यायाने धन मिळवणाऱ्याचे आहे. ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल व तो अंतिम मूर्ख ठरेल. आमेन. काय म्हणलेलं आहे? तितर पक्षी अन्यायाने मिळवलेलं धन, जसं अंडी, दुसऱ्याची अंडी आणि हे जाऊन उगवतंय म्हणे, तसं लाचखोर माणूस किंवा कोणाला तर फसवून पैसे घेणारा, काय खोटं बोलून पैसे घेणारा कोणी टिकत नाही. हालेलुया, आमेन. त्याचं धन त्याला सोडून जाईल म्हणे. हालेलुया. इथे स्पष्ट यिर्मया म्हणतोय असा कोणी पैसे घेतलेला माणूस टिकत नाही, तो सोडून जाईल, तो अति मूर्ख ठरेल म्हणे. हालेलुया. तो माणूस मूर्ख आहे म्हणे. हालेलुया. तो शाना नाही म्हणे असं करणारा. हालेलुया. देवाचा माणूस असं करू शकत नाही. तुम्ही आणि मी काय लाच घेऊ शकत नाही. तुम्ही आणि मी अन्यायाने पैसे मिळवू शकत नाही. तुमचं आणि माझं धन परमेश्वराकडून आहे. हालेलुया, आमेन. आपण बघूया स्तोत्र संहिता 49:6-7. ते तर आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवतात. बघा, तुम्ही आणि मी काय करतो? लोक काय करतात? संपत्तीवर भरोसा करतात, देवापेक्षा संपत्तीवर. हालेलुया. व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात म्हणे. माझं धन आहे, हे माझं आहे बघा, हे शेत दिसतंय ना माझं, हे माझं आहे बघा, ही माझी मुलगी, माझा मुलगा, हे सगळं सोनं माझं आहे बघा, हे माझं आहे बघा, असं तोरा मिरवतात म्हणे. हालेलुया. कोणीही मनुष्य आपल्या भावाला मुक्त करता येत नाही. कोणी आपल्या भावाला मुक्त करता येत नाही. किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. हालेलुया. तुम्ही तुमच्या देवाला खंडणी देऊन पापाची क्षमा मागू शकत नाही. हालेलुया. एखाद्या माणसाला सोडू शकत नाही तुम्ही तो केलेल्या अपराधाबद्दल पैसे देऊन. फक्त परमेश्वराकडे जो कोण माणूस आहे तो नम्र होऊन क्षमा मागणाऱ्याला क्षमा मिळते. हालेलुया. थोरवी मिळणाऱ्याला हे मिळत नाही. हालेलुया. आपण बघूया एजिकिएल ह्याचा 7 वाचला त्यातला. एजिकिएल 28:4. एजिकिएल 28:4 लवकर वाचा. तू आपल्या अकलेने व चातुर्याने धन संपादन केलेस. बघा, आपण काय करतोय? बायको काय न बघता सकाळी 7ला गेला की राजासारखं रात्री 8लाच येतोय कामावर ना. काय म्हणजे त्याला बायको पोरं कोणाची चिंता नाही, फक्त काम 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 काम. वाचा आणि एकदा. आपल्या अकलेने व चातुर्याने धन संपादन केलेस व आपल्या भांडारात सोन्या रुपयाचा संचय केलास. तू आपल्या अकलेच्या जोरावर व्यापार करून आपले धन वाढवलेस. ह्या तुझ्या धनाने तुझे हृदय उन्मत्त झाले. तुला ते धन आलं म्हणून अहंकारी गर्विष्ठ मीपणा त्या कोणा नबुकदनेस्सर राजासारखं तू बनणार म्हणे एक दिवस. धन लई धन आला तर तुमची छाती पण अशी होते. तुम्ही असं चालायला शिकताय मग असं का? तुमचं धन वाढलंय ना. हालेलुया. धन लई झालं ना माणूस असा वेगळा होतोय. हालेलुया. आपण बघूया 5वा मुद्दा. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नकोस. मत्ती 6:19. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नकोस, तिथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर येऊन घरफोडी करून चोरी करतात म्हणे. हालेलुया. चोरी स्वर्गामध्ये होते काय? पृथ्वीवर होते चोरी. हालेलुया. चोरी करून नेतील म्हणे तुझा धन. बघा, तुमच्याकडे भरपूर सोनं आहे आणि प्रार्थनेत येऊन बसला तर तुमच्या घराचे लॉक व्यवस्थित नसले तर काय होतंय? अरे सोनं आहे,
अगं कसं व्यवस्थित कडी घातलीस ना, इकडे प्रार्थना बी कराले, हालेलुया आहे म्हणाले, नवरा म्हणतोय कडी घालून आलीस ना, तिजोरीचं दार बंद केलीस ना, का आपलं सोनं आहे तुमचं. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, ती आपल्यासाठी नाही आहे. हालेलुया, आमेन. आपण 21 बघूया. जो कोणी स्वतः 19 जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो, देवाविषयीच्या बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. बघा, स्वतःसाठी जो धन साठवतो आणि देवाच्या बाबतीत मात्र तो तसा नाही आहे. काय तो देवाचं काय बी काम करत नाही, तर तो माणूस शून्य आहे. लक्षात आलं काय? तुम्ही किती बी श्रीमंत आहात, करोडोपती आहेत, पण तुमच्याकडे देवच नाही तर तुम्ही भिक्षापती आहात म्हणजे तुमचा काय बी फायदा नाही. हालेलुया. आपण बघूया याकोब 5:3. तुमचे सोने तुमचे रुपे ह्यावर जंग चढला आहे, त्याचा तो जंग तुम्हा विरुद्ध साक्ष देईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा ध्येय खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. तुम्ही कशासाठी साठवले आहे? शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठवले आहे. तुमचे धन नासले आहे म्हणे. हालेलुया, आमेन. तुमचं धन काय झालेलं आहे? नासलेलं आहे म्हणे. तुम्ही शेवटल्या दिवसासाठी धन साठवलेलं आहे म्हणे. प्रियानो, आपण एकच आता वचन वाचणार आहोत फक्त आणि प्रार्थना करणार आहोत. 6व्या मुद्द्याचं एक वचन, लय आहेत अजून, मी एकच वचन वाचतो. 6वा मुद्दा असा आहे, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो म्हणे. बघा, परमेश्वर तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला नेहमी तो समृद्ध करतो. अब्राहामाबरोबर परमेश्वर होता, मिस्री धन त्याच्याकडे आलं. लक्षात घ्या, परमेश्वर इस्रायल लोकांच्या बरोबर होता, मिस्रातलं सगळं धन त्यांच्याकडे आलं म्हणे. हालेलुया. तुम्ही दाविदाला वाचून बघा, हरेक राजा काय त्या आजूबाजूच्या देशातला राजा दाविदाला नजराने आणून द्यायचा, आणि ते बी कसले चांगले. शल्मोनाला शबाची राणी 10 उंटावरती सगळं द्रव्य घेऊन येऊन काय करते? त्याला आशीर्वादित करते. एक वचन वाचू आपण, नीतिसूत्रे 10:22. नीतिसूत्रे 10:22 लवकर वाचा. परमेश्वरचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही म्हणे. परमेश्वर काय करतो? तुम्हाला आणि मला फक्त आशीर्वाद देतो, कष्ट देत नाही. विश्वास ठेवणाऱ्याला परमेश्वर कष्ट देत नाही. हा, लक्षात घ्या, परमेश्वर विश्वासणाऱ्याला कष्ट देत नाही. परमेश्वर विश्वासणाऱ्याला आशीर्वाद 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 आशीर्वादावर आशीर्वाद देतो. परमेश्वर त्याला कधी कष्ट देत नाही. हालेलुया. मत्तई 6:20 आणि 21. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवते, ते कसर व जंग करून नाश करत नाही, चोर घरफोडी करत नाही, चोरीही करत नाहीत, कारण जिथे तुझे धन आहे तिथे तुझं मन लागेल म्हणे. हालेलुया. आमचं धन कोण आहे? येशू. आमचं खरं धन स्वर्गामध्ये आहे, ह्या पृथ्वीवर नाही प्रियानो. हालेलुया. ह्या पृथ्वीवर जर धन असतं तर मी कॉन्ट्रॅक्टर होतो, ते सोडून मी पास्टर झालो नसतो. हालेलुया. लक्षात घ्या, काय जर तुम्ही जर सगळेच जर असं विचार केला, ह्या मंडळीत लाखो लोक येतील प्रार्थनेला. काय आपण देवासाठी, देवाच्या महिमेसाठी आपण काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. देवाच्या कृपेमध्ये आम्ही राहिलं पाहिजे. हालेलुया, आमेन. आपण उठून उभे राहूया आणि धन्यवाद देऊया. एकच उठून उभे राहा. एक वचन होता काय? फिलिपे 3:7 आणि 8. लवकर. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या बघा, ख्रिस्तामुळे, पौल काय म्हणतो? ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या असे समजतो. मी ख्रिस्तामध्ये त्या हानीच्या असे समजतो. हा, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व
काही हानी असे समजतो. हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो. आणि मी त्या केर कचरा अशा मी लेखतो. हालेलुया. यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे तर ते ख्रिस्तामध्ये विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. हालेलुया. पाऊल काय म्हणतोय? मी हे सगळं केर कचरा समजतो. येशूमुळे मी येशू मध्ये आहे म्हणे आणि येशू माझ्यामध्ये आहे म्हणे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातल्या महान पिता, मी धन्यवाद देतो. माझ्या देवा, आमच्या सगळ्या बंधू बहिणी लेकरांना आशीर्वाद दे. देवा परमेश्वरा, त्यांची शेतीवाडी, त्यांचं पोरडोरं, त्यांचे परमेश्वरा नोकरी, बिझनेस, देवापा परमेश्वरा, त्यांचं बँक अकाउंट, परमेश्वरा या महिन्यामध्ये लागणारे सर्व पैसे या मनातल्या हर एकाला परमेश्वर पुरव. त्यांच्या गरजा पुरव, त्यांचे कपडे, त्यांचं किचन, परमेश्वरा त्यांचं अन्नधान्य आशीर्वादित कर देवा. नासरी येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. आमेन.